तडकडताई भूताची आई म्हणत सांगलीत आजपासून तडकडताईच्या भावई उत्सवाला सुरुवात झाली आहे. श्रद्धा सुखशांतीचं प्रतीक असणारी तडकडताई या सांगलीकरांच्या भेटीला आली आहे. तडकडताईला पाहण्यासाठी बालचमूंसह नागरिकांनीही रस्त्यावर एकच गर्दी केली. यावेळी रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना तसेच बालकांना सुपाचा मार खावा लागलाय. कुंभारखिंडीतील कुंभार कुटुंबाकडून या तडकडताईच्या खेळाची परंपरा कायम आहे. आज दिवा लावून लग्न सोहळा पार पडल्यानंतर तडकडताई सांगलीत विविध ठिकाणी फिरते. या दरम्यान ती आपल्या हातात असणाऱ्या सुपाने अनेकांना मारते. मात्र हा मार प्रसाद आणि आशीर्वाद म्हणून सर्व अबालवृद्ध आनंदाने स्वीकारतात. तडकडताई लहान मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांची लाडकी असते. मात्र तरीही लहान मुलं तिला खूप घाबरतात. आज सकाळी 9 वाजता कुंभारवाड्यात दिवा काढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. ज्येष्ठ आषाढ अमावस्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच आज सायंकाळी 5 वाजता जोग्या आणि जोगणीची गावभागातून सवाद्य गाजत वाजत मिरवणूक काढण्यात आली. कुंभारखिंड, परीट गल्ली, वेताळ मंदिर आणि पाटीलवाडा या 4 ठिकाणी जोग्या आणि जोगणीचं लग्न लावून देण्यात आलं. परीट समाजाला जोग्याचा मान, कोळी समाजाला काठी घोड्याचा आणि सुतार समाजाला तलवार धरण्याचा मान होता. सर्व 12 बलुतेदारांनी मिळून हा जोगण्यांचा उत्सव यावेळी साजरा केलाय. गावभागातील पाटील गल्ली, संगमेश्वर मंदिर, मारुती मंदिर, शाळा नंबर 2 पासून आरवाडे हायस्कूल मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली. जोग्या आणि जोगव्यांबरोबर बाहेर पडलेली तडकडताई सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती. सायंकाळी तडकडताई रस्त्यावर अवतरल्याने घरी जाणाऱ्या बालचमूंची यावेळी चांगलीच घाबरगुंडी उडाली. तडकडताईने या मुलांकडे पाहून दिसेल त्याला ती आपल्या सुपाचा मार देत असे. परंपरेप्रमाणे येणाऱ्या या सांगलीच्या तडकडताईला पाहण्यासाठी सांगलीकरांनी एकच गर्दी केली. माझं नाव पार्वती कुंभार. आज शालाबंदप्रमाणे पिढी चालत आलेली आमची तडकडताई जोगणीचा उत्सव आज आम्ही साजरा करत आहे. सकाळी आम्ही आमचे चंडेश्वरी देवी आहे इथं, तिथं जाऊन दिवा काढला. दिवा ओला निघालाय. सुख समाधान पाऊस पाय व्यवस्थित आहे. आणि आता आम्ही आमच्या घरी लग्न लावले. त्यांचा सोहळा आटपलाय. आता आम्ही वेताळच्या देवळात जातोय लग्न लावायला. तिथून झाले की पाटलाच्या वाड्यात लग्न लावून आम्ही घरी येतो. हा सोहळा उद्या अमावस्या दिवशी अष्टाला मोठा उत्सव असतो. परवा बुधवारी चोरउड्या आहे. गुरुवारपासून आमची फेरी 15 दिवस असते. काय परंपरा आहे? ही परंपरा म्हणजे देव दानवांच्या युद्धाच्या वेळी दैव लोकांना त्रास देत होतो म्हणजे ते अवतार घेतले देवीनं, चंडेश्वरी देवीनं सुपाचा अवतार म्हणून सर्व शांत सुख समाधान देण्यासाठी हा अवतार घेतला. गल्लोगल्ली सुख शांतीसाठी फिरते. भूताच्या तडकडताई भूताच्या नाकात कवडी बाजार कवडी असं म्हणतात. म्हणजे ते नाकात कवडी आहे. त्या कवडीमुळे ते म्हणतात भूताची आई म्हणजे सगळ्यांचं संरक्षण करते. कुठल्याही गोष्टीला कुठल्याही मागं हे करता सगळं सर्वांचं सुख समाधान शांती देते. हल्लीच्या याला मुलांना मोबाईल जास्त बघून शाळा शिकावं, आई वडिलांचं ऐकावं असं तिला संवार आहे.